Hello friends, welcome to the video lecture series of Vidyam Academy. I am Mangesh sir. Friends, we are discussing rotational dynamics. Today we are going to visit part number 6 of this particular chapter, in which we are going to talk about, or we are going to derive equation for moment of inertia. So what is the main idea? मोमेंट ऑफ इनर्शिया ही एक ॲनॉलॉगस टर्म आहे माससाठी. जनरल ज्या लिनियर मोशन्स आहेत त्या लिनियर मोशनमध्ये आपण मास जसं ट्रीट करतो तसंच अँग्युलर मोशनमध्ये इन्स्टेड ऑफ मास वी आर गोइंग टू टॉक अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया, अँड मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय आय. Okay, so to understand this particular concept, first of all we have to understand two basic things. That is, first, rigid body. 11th मध्ये हे ऑलरेडी आपल्याला झाले, सो हे जस्ट एक रिव्हिजन आहे. रिजिड बॉडी एक अशी बॉडी आहे की जी बाहेरून कुठलाही फोर्स लावला तरी त्याच्यामध्ये कुठले चेंज होत नसतात. फॉर एक्झाम्पल, खूप मोठ्या भिंतीला आपण जस्ट पुश करतो एक हातानं तर ती भिंत हलणार नाही आहे. ओके, सो रिजिड बॉडी, a body in which deformation is almost zero or too small. deformation म्हणजे शेप किंवा साईजमध्ये चेंज होणे अंडर ॲप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल फोर्स. सेकंड, ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन दॅट मीन्स in rotational motion the whole body will rotate around fixed axis. फॉर एक्झाम्पल इथं डायग्राममध्ये जी आपल्याला रिजिड बॉडी दिसते आहे ही एका सर्टन ॲक्सिसच्या अराउंड रोटेट होती आहे. ओके, आणि या एक्झाम्पलचा जर विचार केला आपण, वी कॅन से दॅट दिस इज अ रिजिड बॉडी विच कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स. ओके, सो देर आर n number of particles. So let us consider first particle is situated at point this. Okay, so the mass of the particle is considered to be m1 and this particle is at a distance of r1 from axis of rotation. So पहिला जो पार्टिकल आहे n1 तो कुठं आहे r1 या डिस्टन्सवरती आणि त्याचं मास काय m1. सो बाय अप्लाइंग सेम एनॉलॉजी वी कॅन से दॅट द नेक्स्ट पार्टिकल m2 इज ॲट अ डिस्टन्स ऑफ r2 फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग अगदी असंच आपण कन्सिडर करत राहिलो तर आपल्याकडं भरपूर सारे पार्टिकल्स आहेत, n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. शेवटच्या पार्टिकलपर्यंत जाऊस्तोवर आपल्याला काय लिहू शकतो आपण, the last particle whose mass is mn and it is situated at a distance of rn. ओके, सो अशा प्रकारे या बॉडीमधल्या पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन असेल. बट जसं मी म्हणालो, द होल बॉडी, द होल रिजिड बॉडी इज रोटेटिंग अराउंड दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन. सो फॉर दॅट it acquires angular velocity omega and this angular velocity is constant throughout the motion. एक एक्झाम्पल म्हणून आपण बघूया. तर फॉर एक्झाम्पल जर असं म्हटलं की आता हा जो पेपर आहे हा रिजिड बॉडी आहे आणि त्यातून एक आपण ॲक्सिस पास केला आहे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. सो दिस इज ॲक्सिस ऑफ रोटेशन अराउंड विच होल बॉडी इज रोटेटिंग. ओके, सो या बॉडीमध्ये वेगवेगळे पार्टिकल असतील ना, जसं आपण आता इथं कन्सिडर केलं होतं r1 डिस्टन्सवरती जसा m1 आहे, r2 डिस्टन्सवरती m2 आहे, किंवा जे nth पार्टिकल आहे जो rn डिस्टन्सवरती आहे. ओके, तसंच फक्त एक तुम्हाला अंडरस्टँडिंग व्हावं हा एक त्याचा उद्देश आहे की हा ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अराउंड ही बॉडी रोटेट होती आहे. सो शॉर्टमध्ये रिपीट करू, मासेससाठी काय लिहिलं मी, मासेस कसे होते, पार्टिकल 1चं मास होता m1, पार्टिकल 2चं मास होता m2, असे किती पार्टिकल आहेत, n पार्टिकल आहेत ना. सो लास्ट पार्टिकलचं मास दिलं आपण mn. किती डिस्टन्सवरती तो पार्टिकल आहे, तो पहिला पार्टिकल आहे r1, दुसरा पार्टिकल आहे r2, असं कुठंपर्यंत आहे, असं जवळजवळ rn पर्यंत आहे. ओके, वन मोर टर्म आपण या चॅप्टरमध्ये किंवा लास्ट इयरला शिकवलं, व्हॉट इज v. v इज लिनियर वेलॉसिटी अँड इट इज गिवन बाय r ओमेगा, वेअर r इज रेडियस अँड ओमेगा इज अँग्युलर वेलॉसिटी. बट आता आपण काय सांगितलं, या पर्टिक्युलर डायग्राममध्ये जो ओमेगा आहे आपला हा ओमेगा कॉन्स्टंट आहे. ओके, जर ओमेगा कॉन्स्टंट असेल पण प्रत्येक पार्टिकलसाठी जर मला हे इक्वेशन लिहायचं असेल, जसं की मी असं लिहिलं v1 r1, ओके, ओमेगा कॉन्स्टंट म्हणून त्यासाठी ओमेगा, दुसऱ्यासाठी काय होईल v2 इक्वल्स टू r2 ओमेगा, आणि लास्ट पार्टिकलसाठी असंच लिहित vn rn ओमेगा.
ओके. सो प्रत्येक पार्टिकलसाठी ओमेगा कॉन्स्टंट आहे, बट रेडियस चेंज होती आहे ना. आणि जर समजा आपण इनसाईड टू आउटसाईड जर गेलो किंवा जर आर चेंज होते, जरी एवढं मी वाक्य म्हटलं, प्रत्येक पार्टिकलसाठी जर आर चेंज झाला बट ओमेगा कॉन्स्टंट आहे, आर चेंज झाला तर व्ही चेंज होणं ऑब्वियस आहे ना. सो ओमेगा कॉन्स्टंट, आर इज चेंजिंग, देअरफॉर व्ही इज चेंजिंग. मग यानं वाक्य काय बनू शकतं आपल्याकडं, ओमेगा कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीनं ही बॉडी रोटेट होती आहे, बट व्ही इज नॉट कॉन्स्टंट. मीन्स वॉट, बॉडी जी आहे याची प्रत्येक पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी हे वेगळी आहे. लक्षात येत आहे. सो आता आपण एकाच पार्टिकलसाठी त्याचे ट्रान्सलेशनल एनर्जी जी आहे त्यासाठी किंवा त्याचे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आहे त्यासाठी इक्वेशन लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो व्हॉट इज इक्वेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल नंबर 1? काय असेल इक्वेशन? कायनेटिक एनर्जी इज 1/2 mv², बरोबर आहे ना. बट पहिल्या पार्टिकलचं मास m1, वेलॉसिटी v1 आहे. ओके. बट v1ची व्हॅल्यू आपण काय लिहिली होती हो? v1ची व्हॅल्यू इथे लिहिली होती आपण r1 ओमेगा. सो इथे मी सबस्टिट्यूट करू ती व्हॅल्यू 1/2 m1 r1 ओमेगा². हे झालं माझं इक्वेशन. कोणासाठी झालं इक्वेशन? हे सॉरी, व्हीची व्हॅल्यू ओमेगा² आहे ना. सो m1/2 m1 r1² ओमेगा². हे झालं इक्वेशन कायनेटिक एनर्जी ऑफ अ फर्स्ट पार्टिकल. बट आपल्याला काढायचं काय आहे? आपल्याला काढायचं आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ओके. रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय असते? इज ॲडिशन ऑफ एनर्जीज ऑफ ऑल पार्टिकल्स. बट कुठली एनर्जी? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी ॲड करत गेलो आपण तर आपल्याला रोटेशनल एनर्जी भेटू शकेल. ओके. सो त्यासाठी पहिल्या पार्टिकलसाठी जसं हे लिहिलेलं आहे तसंच मी सगळ्या पार्टिकलसाठी लिहू शकतो का बघा. पहिल्या पार्टिकलसाठी काही 1/2 m1 r1² ओमेगा². दुसऱ्या पार्टिकलसाठी 1/2 m2 r2² ओमेगा². अप टू वॉट? nth पार्टिकलपर्यंत लिहिलं मी 1/2 mn rn² ओमेगा². बघा सगळ्यासाठी आपण असं इक्वेशन लिहू शकतो. आता आपण काही यातल्या कॉमन गोष्टी फाइंड आउट करू शकतो ना. जसं की हाफ सगळीकडे आहे. सो हाफ मी कॉमन घेतलं. ओमेगा मी मुद्दामून मागं ठेवते. ओमेगा पण कॉमन आहे बट ते ब्रॅकेटच्या बाहेर लिहू. ब्रॅकेटमध्ये काय राहील? 1/2 m1 r1² m2 r2² अप टू वॉट? अप टू आपण लिहू शकतो nth पार्टिकल mn rn² आणि राहिलेलं शेवटचं कॉमन कोण आहे? ओमेगा². ओके. आता ही जी टर्म आहे ना हे सगळं डिस्ट्रीब्युशन दिसतं याला आपण समेशनच्या टर्ममध्ये लिहू शकतो. मग समेशनमध्ये याला जर मला घालायचं असेल तर मी काय लिहू शकतो बघा. मी असं लिहितो 1/2 समेशन रन्स फ्रॉम I = 1 अप टू n mi ri² इंटू ओमेगा². ही व्हॅल्यू कुणाची लिहिली आहे मी? ही व्हॅल्यू लिहिली आहे सगळ्याची ना. समेशन म्हणजे डिस्क्रीट पार्टिकल आहेत त्यांची ॲडिशन लिहितो आहे आपण. या आयच्या जागी आपण पहिल्यांदा 1 ठेवणार आहोत, नंतर 2 ठेवणार आहोत, नंतर 3 ठेवणार आहोत, असं आपण nth टर्मपर्यंत जाणार आहोत. ओके. सो आयची व्हॅल्यू जी आहे ना ते आपण जस्ट मी परत तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सांगितलेलं आहे. ही जी सगळी व्हॅल्यू आहे ना याला आपण आय कन्सिडर केलं. आय इज मोमेंट ऑफ इनर्शिया. मग इथं जर आय व्हॅल्यू टाकलं तर काय बनेल हा फॉर्म्युला? याच्या जागी आय व्हॅल्यू टाकलं तर काय बनेल फॉर्म्युला? 1/2 I ओमेगा². सो दिस विल बी द न्यू फॉर्म्युला फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी जो असेल 1/2 I ओमेगा². हा समेशनच्या फॉर्मॅटमध्ये आहे. इथंपर्यंत इक्वेशन आपलं क्लिअर झालेलं आहे. ओके. आता जनरल फॉर्म्युला मी लिहितो आहे कुणाचा? मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो समेशनच्या फॉर्मॅटमध्ये आहे त्याला मी इंटिग्रेशनमध्ये लिहितो आहे. म्हणजेच काय? समजा की आपल्याकडे एक इरेग्युलर शेप्ड ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये n नंबर ऑफ पार्टिकल आहेत. ओके. म्हणजेच पार्टिकलचं मास जसं मगाशी घेतलं m1 m2. ओके. आणि हे सगळे जे पार्टिकल आहेत हे सर्टन एक्स ऑफ रोटेशनपासून वेगळ्या डिस्टन्सवरती आहेत ना, जसं की r1 r2 पर्यंत. मग जनरल फॉर्म्युला काय लिहू शकतो इंटिग्रेशनमध्ये? I = इंटिग्रेशन r² dm. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शियाचा जनरल फॉर्म्युला.